विद्यार्थ्यांनो, आज आपण अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनचा जो शेवटचा पार्ट आहे लँग्वेज स्टडी तो पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला सुरुवातीला क्वेश्चन 1 काय विचारलेलं आहे ते फाइंड आउट द ING फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय देम इनटू द फॉलोइंग टेबल. म्हणजे आपल्याला आपल्या लेसन मधून ING फॉर्म असणारे शब्द शोधून काढायचे आणि ते आपल्याला खाली दिलेल्या टेबलमध्ये क्लासिफाय करायचे. आता आपण इथे टेबल पाहूया. टेबलमध्ये त्यांनी काय दिलेत, 2 कॉलम दिलेले आहेत. एक पहिला जो कॉलम आहे तो आहे प्रेझेंट पार्टिसिपल आणि दुसरा त्यांनी कॉलम दिलेला आहे कंटिन्युअस टेन्स. म्हणजे आपल्याला जे ING फॉर्म्स वर्ड शोधून काढायचे आहेत त्याचं परत आपल्याला क्लासिफिकेशन करून या 2 कॉलम मध्ये ते शब्द लिहायचे. यासाठी आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय आणि कंटिन्युअस टेन्स याचा अर्थ समजून घ्यायला लागेल. आता इथे बघा, प्रेझेंट पार्टिसिपल इज अ फॉर्म ऑफ वर्ब that uses ING with the base of the word. Most of the times, it performs the function of an adjective, though it also works as a verb or a subject in construction. म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल हा एक म्हणजे क्रियापदाचाच एक फॉर्म आहे की ज्याला आपण ING चा वापर करतो, परंतु बेस फॉर्मला आपण ING लावतो. परंतु हा जो फॉर्म आहे तो ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतो किंवा तो त्या वाक्याचा सब्जेक्ट किंवा नाउन म्हणून तो काम करत असतो. आता आपण कंटिन्युअस टेन्स बद्दल माहिती पाहूया. कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ असा अर्थ त्याचा आपण मराठीत घेतो. कंटिन्युअस म्हणजे काय, तर जी क्रिया आहे ती सुरू असते, काही काळासाठी सुरू असते. आता इथे द कंटिन्युअस टेन्स शोज अन ऍक्शन दॅट इज, वॉज ऑर विल बी इन प्रोग्रेस ॲट अ सर्टन टाइम. म्हणजे काय, तर मग ती क्रिया वर्तमान काळात असेल, भूतकाळात असेल किंवा भविष्य काळात असेल, पण ती थोड्या काळासाठी ती सुरूच असते. त्याला आपण कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. द कंटिन्युअस टेन्स इज फॉर्म विथ द वर्ब बी प्लस ING फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजेच कंटिन्युअस टेन्स साठी थोडक्यामध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर पाहत असताना त्याच्यामध्ये आपल्याला टू बी चे वर्ब असणं कंपल्सरी आहे. टू बी चे वर्ब इज, एम, आर, वॉज, वेअर आणि मग त्याच्यानंतर जो बेस फॉर्म आहे त्याला ING फॉर्म लावलेला असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर इथे वॉज होल्डिंग म्हणजे होल्डिंग HOLD हा बेस वर्ब आहे आणि त्याला आपण ING लावले. म्हणजे थोडक्यात पकडून ठेवण्याची जी क्रिया आहे ती थोड्या काळासाठी तिथे सुरू आहे आणि ती सुरूच राहणार आहे. वॉज होल्डिंग जरी ती भूतकाळातली असती तर ती सर्टन टाइम साठी ती प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस सुरू राहणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअस टेन्सचा अर्थ, कंटिन्युअसचा अर्थ चालू, एवढंच लक्षात ठेवणं इथे गरजेचं आहे. आता आपल्याला इथे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे जिरण आणि कंटिन्युअस टेन्स म्हणजे ING अशा अर्थाने इथे आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. तर सुरुवातीला प्रश्न बघूया आपण. इथे काय दिलेलं आहे, फाइंड आउट द ING फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय देम इनटू द फॉलोइंग टेबल. आता इथे मी थोडक्यात तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच डिफरन्स समजून येईल. की पहिला जो शब्द आहे बघा, कोणता आहे, ट्विंकलिंग आईज. आता हा मी प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये घेतलेला आहे. का बरं घेतलेला आहे, कारण ट्विंकलिंग हा जो शब्द आहे जरी त्याला ING असलं तरी तो डोळ्याबद्दल माहिती सांगतोय. म्हणजे तो इथे ऍडजेक्टिव्ह आहे. ट्विंकलिंग म्हणजे चकाकणारे किंवा चमकणारे असा अर्थ आहे. म्हणजेच तुम्हाला इथे समजलं असेल की हा ING असणारा जरी शब्द, ING जरी शब्दाला लावलं तरी सुद्धा तो म्हणजे टेन्स साठी किंवा वर्ब म्हणून वापरलेला नाहीये, तर इथे ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे. त्यानंतर बघा, मराउंडिंग लंगूर. आता मराउंडिंगचा अर्थ भक्षकासाठी फिरणारे असा अर्थ आहे. म्हणजे लंगूर भक्षण करण्यासाठी फिरणारे लंगूर. म्हणजे कसे लंगूर, तर भक्षकाच्या शोधात फिरणारे लंगूर.
म्हणजेच तुम्हाला इथेही समजलं असेल की मराउंडिंग हा शब्द सुद्धा काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. स्लोपिंग रूफ हा सुद्धा इथे, स्लोपिंग हा शब्द सुद्धा इथे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. केअरिंग आर्म्स, कसे आर्म्स आहेत तर काळजी करणारे. केअरिंग म्हणजे आपले काळजी घेणारे. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की ऍडजेक्टिव्ह इथे वापरलेलं आहे. आता ह्यामध्ये बघा, कंटिन्युअस टेन्स मध्ये बघा, टू बी चं क्रियापद दिलेलं आहे, त्यामध्ये बेस फॉर्म आणि त्याला आयएनजी लावलेलं आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये ऍक्शन वर्ब वापरलेले आहेत, बेस वर्ब प्लस आयएनजी. इथे क्रिया दर्शवलेली आहे. आणि फॉर एक्झाम्पल बघा, इथे काय, नंबर 1 वेअर विटनेसिंग, नंबर 2 वॉज ओझिंग, नंबर 3 वॉज ब्रीथिंग, नंबर 4 वॉज पॉन्डरिंग अँड नंबर 5 वॉज ट्राईंग. हे सर्व बेस वर्ब आहेत. होल्ड, विटनेस, ओज, ब्रीथ, पॉन्डर, ट्राय, आणि त्याला आयएनजी लावलेला आहे. म्हणजे ही क्रिया तिथे कंटिन्युअसली सुरू आहे. म्हणजे वॉज ट्राईंग म्हणजे प्रयत्न करण्याची क्रिया थोड्या काळासाठी, सर्टन काळासाठी तिथे सुरू होती. Now look at the second question. Spot the error and correct the following sentences. म्हणजे इथे काय करायचंय तुम्हाला की तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये चूक कुठे आहे ती शोधून काढायची आणि ते वाक्य परत तुम्हाला करेक्ट करायचं आहे. आता इथे बघा, काही वाक्य दिलेले आहेत इथे आपल्याला. फर्स्ट सेंटेन्स बघा, माय ग्रँड पॅरेंट्स लेट डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. आता इथे लेट डाऊन असं दिलेलं आहे. इथे काय चूक आहे, इथे चूक, लेट डाऊन ही फ्रेज आहे आणि लेट डाऊन अशी ती फ्रेज नाहीये, तर ले डाऊन, म्हणून इथे चूक आपल्याला स्पॉट करता आली. म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचं इथे थोडक्यामध्ये, माय ग्रँड पॅरेंट्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. म्हणजे इथे करेक्ट सेंटेन्स आपण लिहिलेलं आहे ते काय आहे, ले डाऊन. नाउ लुक ॲट द नेक्स्ट. अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट आवर डोअर. आता इथे आपल्याला एरर स्पॉट करायचंय. काय इथे काय बघा, अ स्ट्रेंजर म्हणजे इथे थोडक्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती, आणि त्याच्यासाठी क्रियापद मात्र कोणतं घेतलंय, प्लुरल घेतलंय, वेअर. म्हणून आपल्याला इथे वेअर हा शब्द जो आहे तो चुकीचा आहे. इथे अ स्ट्रेंजर साठी वॉज हा शब्द घ्यायला पाहिजे होता. आता इथे आन्सर सुद्धा मी दिलेला आहे. इथे बघा सेकंड मध्ये, अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट डोअर. करेक्शन काय केलं इथे, वेअरच्या ठिकाणी वॉज घेतले. नाउ लुक ॲट द थर्ड. माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. आता इथे सुद्धा काळ विचारात घ्यायला लागेल. माय सिस्टर अँड आय म्हणजे इथे प्लुरल फॉर्म आहे, माझी बहीण आणि मी, आणि त्यांच्यासाठी जे प्रेझेंट टेन्स मधलं जे वर्ब आहे त्याला मात्र यस लागलंय. म्हणजे आपल्याला टेन्सच्या नियमानुसार तृतीय पुरुषी कर्ता असेल तरच आपण क्रियापदाला काय लावतो, यस लावतो. आणि अनेक वचन असेल तर क्रियापदाला आपण यस लावत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला इथे कशामध्ये स्पॉट करता आली तुमची एरर, तर शेअर्स. इथे काय पाहिजे, आपला जो कर्ता आहे तो प्लुरल आहे, माय सिस्टर अँड आय, आणि म्हणून इथे शेअर्स नको आहे. तर आपल्याला इथे करेक्शन करताना आपण फक्त काय घ्यायचंय, तिथे शेअर घ्यायचं. करेक्ट सेंटेन्स काय होईल, माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम. Now look at the next sentence. D. One of my friend is leaving school. आता इथे बघा, आधी आपण काय करू, एरर जे आहे त्याच्यामध्ये आपण तिथे स्पॉट करून इथे अंडरलाईन करू. तर वन ऑफ माय फ्रेंड, आता ही वन ऑफ ही जी फ्रेज आहे ती कशासाठी वापरतात, की जेव्हा प्लुरल एखादी गोष्ट तुम्हाला आपल्याला सांगायची असते तेव्हा तिथे आपण वन ऑफ ही फ्रेज वापरतो. म्हणजेच आपल्याला इथे करेक्शन स्पॉट एरर कोणता आहे, इथे फ्रेंड्स पाहिजे. इथे त्यांनी फक्त इथे फ्रेंड दिलेला आहे, त्यामुळे आपलं काय उत्तर येईल,
वन ऑफ माय फ्रेंड्स इज लिव्हिंग द स्कूल. आता इथे तुमचं कन्फ्युजन होईल की मॅडम इथे इज कसं घेतलं, इथे फ्रेंड्स आहे, परंतु जेव्हा वन ऑफ ही फ्रेज असते तेव्हा जनरली प्लुरल फॉर्म तिथे वापरतो, जरी इज क्रियापद असले तरी सुद्धा. Now look at the last sentence. A flock of birds were flying overhead. इथे आपल्याला पहिले सुरुवातीला एरर स्पॉट करायचे. काय एरर आहे इथे? इथे वर्ड क्रियापद जे घेतलेलं आहे ते वेअर हे चुकीचं आहे. आता इथे तुम्ही असं विचार कराल की बर्ड्स अनेक वचन आहे आणि वेअर हे सुद्धा अनेक वचनी क्रियापद आहे, तर ह्याच्यामध्ये रॉंग काय आहे? परंतु इथे त्याच्या आधी बघा, बर्ड्सच्या आधी त्यांनी काय दिलेले? अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा, म्हणजे हे एकच सिंग्युलरच झालं. फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा कलेक्टिव्ह नाउन आहे, म्हणजे समूहवाचक नाउन आहे, म्हणजे ते एकच आहे, फ्लॉक ऑफ बर्ड्स. त्याच्यामध्ये जरी भरपूर पक्षी असले तरी तो थवा आहे, आणि म्हणून इथे वॉज हे जे क्रियापद आहे ते रॉंग आहे. करेक्ट आन्सर काय होईल इथे आपलं? अ फ्लॉक ऑफ बर्ड्स इज फ्लाइंग ओव्हरहेड. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. Rewrite the sentences as per instruction given along with. म्हणजे जसे इन्स्ट्रक्शन दिलेत त्याप्रमाणे आपल्याला ते वाक्य परत लिहायचे आहेत. बघा क्वेश्चन नंबर 1. I took the baby langur to our backyard. Rewrite the sentence in the past perfect tense. आता इथे विद्यार्थ्यांनो पास्ट परफेक्ट टेन्स आपल्याला वाक्य बदलायचं आहे. दिलेलं वाक्य कोणत्या काळातले आधी आपण लक्षात घेऊया. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. आता इथं टेकचं टूक हे दुसरं रूप दिलंय, म्हणजे आपल्याला लक्षात आलं की हा दिलेलं जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट टेन्स आहे आणि आपल्याला काय करायचंय? पास्ट परफेक्ट टेन्स करायचे. परफेक्ट टेन्स असा जेव्हा उल्लेख येईल तेव्हा लक्षात ठेवायचं की त्याच्यासाठी टू हॅवची क्रियापद आपण वापरायची आहेत, आणि इथे पास्ट दिलेला आहे म्हणून आपण हॅड वापरायचे. आणि जेव्हा परफेक्ट टेन्स असतो तेव्हा क्रिया पूर्ण झालेली असते, पूर्ण भूतकाळ असा अर्थ होतो पास्ट परफेक्ट टेन्सचा, आणि म्हणून तिथे क्रियापदाचं केव्हाही तिसरं रूप घेतात. आता इथे बघा कसं वाक्य होईल. आता ह्या टूकच्या ठिकाणी आपल्याला बदल करायचा आहे. हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप टेकन, म्हणजे आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. म्हणजे आपण जनरली बदल कशामध्ये केला? आपण ह्या टूकच्या ठिकाणी आपण काय दिलंय? हॅड टेकन. म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स करायचा होता, म्हणून आपण हॅड टेकन घेऊन आपला जे वाक्य आहे ते पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये केलेलं आहे. नाउ लुक ॲट द नेक्स्ट. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता आपल्याला हे जे वाक्य दिलेलं आहे ते सुद्धा साध्या भूतकाळातलंच दिलेलं आहे, आणि आपल्याला करायचंय काय? त्याचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचंय. आता कंटिन्युअस म्हणजे चालू हे तुम्हाला आत्ताच सांगितलं, परंतु इथे प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे आणि आपलं दिलेलं वाक्य भूतकाळातलं आहे. आणि जेव्हा कंटिन्युअस टेन्स वापरायचं असतं तेव्हा टू बीचे क्रियापद त्याच्यामध्ये कंपल्सरी घेतलंच पाहिजे. मग ते काळानुसार, म्हणजे वर्तमान काळ आहे की भूतकाळ आहे की भविष्यकाळ आहे ते ठरवायचं. आता आपल्याला प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे म्हणून आपण टू बीचं क्रियापद इथे इज घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस टेन्स आहे, म्हणजे आपली जी क्रिया आहे ती कोणती आहे? इथे सॅट दिले, भूतकाळी रूप आहे. म्हणजे सीट पहिलं रूप कोणतं आहे? सीट, आणि त्याला ING लावायचे म्हणजे सिटिंग. म्हणजे आपलं जे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरायचं असेल तर आपल्याला सॅटच्या ठिकाणी काय घ्यायला लागेल? सॅटच्या ठिकाणी आपल्याला इज टू बीचं क्रियापद आणि दिलेल्या क्रियापदाला ING लावायचे. म्हणून आपलं वाक्य कसं होईल? सी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. Now look at the third. The mother langur looked straight into my eyes. Rewrite the sentence in the simple present tense. आता इथे दिलेलं वाक्य कोणत्या काळातलं आहे? The mother langur
लुक स्ट्रेट इनटू माय आईज. इथे लुक्ड म्हणजे भूतकाळी रूप दिले, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे आणि आपल्याला इथे करायचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. फक्त आपल्याला इथे क्रियापदामध्येच बदल केला तर आपलं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स होईल. आपल्याला इथे काय करायचंय, लुक्स घ्यायला लागेल. लुक्ड हे जे आहे ते भूतकाळी रूप आहे आणि लुक्स याला मी यस का बरं लावलेला आहे, कारण आता मदर लंगूर म्हणजे सी, म्हणजे तृतीय पुरुषी कर्ता आहे हे, आणि त्याच्यामुळे आपण क्रियापदाला काय करतो, यस प्रत्यय लावतो. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की प्रेझेंट टेन्स मध्ये जर तृतीय पुरुषी कर्ता असेल तर दिलेल्या क्रियापदाला आपण यस लावतो. म्हणून आपलं वाक्य काय होईल, द मदर लंगूर लुक स्ट्रेट इनटू माय आईज. Look at the next sentence. She surveyed the area for the vicious smell langur. Rewrite the sentence in the simple future tense. आता इथे सुद्धा आपल्याला दिलेलं भूतकाळातलं वाक्य आहे, सर्वे ईडी दिलेला इथे, आणि आपल्याला काय करायचंय, फ्युचर टेन्स करायचंय. मग जेव्हा फ्युचर टेन्स करत असतो तेव्हा आपण विल हे क्रियापद घेतो, परंतु त्याच्या पुढे आपण पास्ट टेन्स पहिलं क्रियापदाचं रूप घेतो, म्हणून इथे सर्वे घ्यायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला इथे थोडक्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की हे दिलेलं वाक्य सुद्धा सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे. सी सर्वेड द एरिया फॉर द विसियस स्मेल लंगूर, आणि आपल्याला करायचं काय होतं, फ्युचर टेन्स, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, विल आणि दिलेल्या क्रियापदाचं पहिलं रूप विल सर्वे. यावरनं आपल्याला हे वाक्य फ्युचर टेन्स आहे हे समजलं. म्हणजे वाक्य काय होईल, सी विल सर्वे द एरिया फॉर द विसियस स्मेल लंगूर. अशा प्रकारे आपण अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या लेसनची लँग्वेज स्टडी कंप्लीट केलेली आहे.